कोल्हापूर जिल्ह्यातील विकास योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास आराखडा कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। या बैठकीत विविध विभाग प्रमुख उपस्थित होते। जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास आराखडा कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। बैठकीत पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण आणि शहरी भागातील पाणी पुरवठा, महिला आणि बालकल्याण, शेती विकास या महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला। जिल्हाधिकारी यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित योजनांना गती देण्याचे निर्देश दिलेत। योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं सांगत त्यांनी कामात गती आणि पारदर्शकता राखण्याचे आदेश दिलेत। विकास आराखडा प्रभावीपणे राबवण्यासाठी आवश्यक असणारे निर्णय बैठकीत घेण्यात आलेत। या बैठकीला जिल्हा परिषदेचे अधिकारी, विविध विभाग प्रमुख, कार्यकारी समिती सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं स्पष्ट झालंय।